घरात आहे काय? घरात आहे की. हां हां येतात त्यांची. अरे कुठे आहे तू? हॅलो हॅलो कुठे आहे? किती वाजता झालं काय माहिती? किती वाजता झाले? रात्रीच झाले वाटते. किती वाजता झाले? ज्या ठिकाणून बिबट्याने शेळीला उडत नेलेलं आहे ते हेच ठिकाण आहे. या ठिकाणी आपण पाहतोय बिबट्याची पावलं देखील आहेत आणि फरफट देखील आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो की बिबट्याने कशा पद्धतीनं शेळीला या ठिकाणून उडत नेलेलं आहे. या ठिकाणी बिबट्याचे पावलाचे ठसे देखील आहेत आणि सगळे गावाचे वरंबे देखील बिबट्याने या ठिकाणून त्याचे ठसे दिसतात. त्याचबरोबर इथं आपण पाहू शकतो की आता इथे बिबट्याने प्रवेश केला. खालची जी तार आहे कंपाऊंड आहे ते कंपाऊंड वाकून त्यांनी आतमध्ये प्रवेश केला आणि यातील शेळ्या ठार केलेल्या आहेत. भाऊ किती शेळ्या ठार केल्या? चार शेळ्या. कोणाचा गोठा आहे हा? तुम्ही कोण आहेत? मावशी पुढे या बरं. त्या का 5वी लागा दुखापत केली. बघू आपण. मावशी तुमचं काय नाव आहे? कोणाचा गोठा आहे हा? हे होय कोणाचा तुम्हाला माहित नाही का? शंकर मेहर. शेळ्या कोणाच्या आहेत? शाळा आपल्या आहेत पण आम्ही तुमचं काम नाव करायला काय? आलेलो. आशाबाई पूर्ण नाव? सकाराम आगलावे. बरं किती वाजता बिबट्या आला काय मग कधी कळलं तुम्हाला? पाट नेलं आणि त्याने गर्दाला होता तर इकडे यावं म्हणलं तर आले. हे सकाळी लेकरू दवाखान्यात होतं आणि मग ते म्हणले आता शेळ्याला चारा पाणी टाकावून जावा. सुनबाई आल्या बघायला तर इथं चटच हे केलं. बाहेर येऊस तर घेऊ बिबट्याने पळाले. किती शेळ्या मारल्या? 4 मारल्या. हा त्या बघा ते शेळ्या बोकडे. जखमी किती केल्या? एक जखमी. एक जखमीन ह्या बघा हे 4 3 तिकडे नेले. तसं नाही मला काय एकूण शेळ्या किती होत्या? 6 6 होत्या. 6 सगळ्या. पैकी मारून किती टाकल्या? 4 तिकडे 3 नेल्या. किथे? 4 शेळ्या मारून टाकल्या. हा. 5वी जखमी केली. हा बरोबर. साधारण किती रुपयाचं नुकसान झालं असेल? मग आता ते आपल्याला मोठं माहित नाही. नाही. ते आमच्या मुलाला शेळ्या गाभण होत्या कशा होत्या? गाभण होते. अच्छा, गाभण होत्या. आता एक गाभण होती. एकच होती गाभण. कुठल्या जातीच्या शेळ्या काय माहित नाही ना? ते आमच्या मुलाला माहिती येईल ना आता. ठीक आहे. हा आले इथं म्हणलं. एका पाटीला सरपंच आणि एका पोलीस पाटला याने मागितली होती. पाहुणीने म्हणे काय काय 1000 लाख त्यांनी दिली नाही. कसली सानी होती म्हणे. एक गाभण होती ती. आणि मग बाकी पाटी तुमचं मूळ गाव कुठलं? आष्टी. आष्टी. हा इथे किती वर्ष असता? इकडे 10-12 वर्ष झाला. 10-12 वर्ष. बरोबर. 15 वर्ष. वरळवाडीच्या हद्दीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 4 शेळ्या ठार झालेल्या आहेत आणि त्यातली 5वी शेळी गंभीर जखमी झालेली आहे. ही गायी या सुरुवातीच्या बाजूने असल्यामुळे बिबट्या काही करू शकला नाही. बाजूची लोखंडी तार वाकवून बिबट्या यामध्ये घुसला आणि त्यांनी एक शेळी जखमी केलेली आहे. हीच ती जखमी केलेली शेळी. तिच्या मानेला जखम झालेली आहे. तिच्यावर उपचार करणं गरजेचं आहे. ते काही कळतच नाही. मानेला जखम झालेली आहे. मावशी ही शेळी कोणाची? ही आपलीच आहे. ती कुठं होती? ती त्याच्यातच होती. तेवढी एकच हे झालंय ना. सगळ्या शेळ्या किती होत्या? 6 6. 5 आपल्याने एक बोकड 4 मारल्या. पाठीमुळे गाभण होण्या कशासाठी नाही एक बोकड्या लोकांचा आणला होता. बोकडा पण मारून टाकला? यायला उशीर झाला. हो नाही मला एक सांगा. ऐका ना. एकूण शेळ्या होत्या 6. 6 बोकडे. 4ल्या मार. 4 मारल्या. हा सगळं. 4 मारल्या एक जागेवर आहे. हा 3 घेऊन गेले. हा ज्या मारलेल्या शेळ्या त्याच्यात काही बोकड होता का? बोकडे 2 बोकडे होते ना. 2 बोकडे होते. बरं मोठे शेळ्या होते का बकरं होती? मोठाले होते ना. या 2 शेळ्या वाचल्या. हो तर हिला जखम आहे. ह्या बघा ही काय खायला हिला काही जखमच नाही ना? हिला नाही. हे काय तुमच्या मुलीचं ह्या काय आला आमचा मुलगा. बरोबर. काय सुद्धा सकाळ. भाऊ नमस्कार. नमस्कार सर. काय नाव तुमचं? अशोक सकाराम आगलावे. बरं इथे किती वर्ष राहता? इथं 10-12 वर्ष झाली इथं राहतो. किती शेळ्या होत्या? शेळ्या 6 होत्या. 6 होत्या. हा बिबट्याने मारल्या किती? बिबट्याने 4 नेल्यात. ह्या 5वीला इथं हे झालंय. 5वीला हे बघा. 5वीला इथं ही बी आली जायलाच. ही 5वी. ही एक राहिली फक्त 6 मधली. गोठ्यामध्ये काय काय होतं? गोट्यामध्ये 4 शेळ्या आणि एक मोठा बोकड होता. बोकड पण मारला. हा बोकड पण मारला
आणि ती बारीक एक शेळ्यामधली एक पाट होती अशी बारीक, ती पाट आहे बघा आणखी. वन खात्याला कळवलं का मग? हा कळवलं. कोण आलं वन खात्याचं? वन खात्याचे भुजबळ साहेब, पवार साहेब त्यांनी काय केलं? पिंजरा लावलाय? पिंजरा घेऊन येतात. पिंजरा घेऊन येतात. हा शेळ्यांचा व्यवसाय किती वर्ष करता? शेळ्याचा वर्ष लय वर्षाने वडिलापासूनच एक एक शेळी त्याच्या आला दूध लागते म्हणून होती पोरांना. मग ते तुम्ही तारेचं कंपाऊंड केलेलं आहे, वरचा भाग तर मोकळाच आहे. वरचा भाग मोकळा आहे पण ते खालून आला ना, वरून नाही वरून त्याच्या. सुद्धा येऊ शकला असता. हा वरून काय ते 5 फुटाचं अंतर असल्यामुळे वरून काय त्याला जम बसत नाही. आणि बिबट्या 8 ते 10 फुटापर्यंत उंचीवर उडी हा पण पुढं त्याला धोका होता म्हणून ते पुढे नव्हता मारित. त्यांनी रिस्क नाही घेतली, खालून हा खालून तोडली. तार तोडली. साधारण किती रुपयाचं नुकसान झालं? ते आता ते जोडीदारांनी 15,000 रुपयाला शेळी मागून दिली नव्हती. आणि बोकड जे दुसऱ्याचा आणलेला होता तो 13,000 रुपयाला बोकड द्यायला होता खटकाला. तो बोकड शेळी लावण्यामुळेच आणला होता. ते मला शुक्रवारी संध्याकाळी घेऊन जाईल मी किंवा शनिवारी पाठोपाठ नेईन. बोकड कोणाचा आणला होता? तो बोकड वरती सनाबाई केदारेंचा बोकड आणला होता. त्यांना भरून द्यावं लागेल. बोकड त्याला नाही, आता खटकाला भरून द्यायचं, त्याला नाही. म्हणजे खटकाला म्हणजे आपण ते व्यापाऱ्याकडून आणलेला ना. व्यापाऱ्याकडनं आणलं. हा ते मला राहू दे शेळ्या लावूस तर तुझ्याकडे. त्याला पैसे किती द्यावे लागणार? त्याला द्यायला लागले 13,000 रुपये. त्या गोठ्यामध्ये गाई पण होती ना? हा गाय पण होती. ती गाय पण घाबरली ना. तुम्हाला किती वाजता कळलं बिबट्याने हल्ला केला? आम्हाला सकाळी 6:30ला कळलं. मग आम्हाला कळताच आम्ही सरपंचाला फोन केला. मग सरपंच साहेब आले, नंतर मग पोलीस पाटील आले. काय सरपंचांचं काय नाव आहे? सरपंचाचं नाव राजेंद्र तुकाराम मेहर. तिथनं शिरला ना. बिबट्याचा उपद्रव खूप वाढलेला आहे. हो पण प्रत्यक्षात मात्र काही होत नाही. काय तुमची मागणी असेल? आता काल जी घटना घडली एकदम भयानक घडली. आता आपण म्हणजे आज घडली पाटील? हो आज पहाटे म्हणजे रात्री झाली. खरं तर याला उपाययोजना मोठी झाली पाहिजे. आता आपण नुसतंच म्हणतोय पण काही उपाययोजना होत नाही. आणि बिबट्याला पिंजरे लावली का पिंजऱ्यात बिबटा गेला का तो परत सोडला जातो. त्यामुळे याला ठोस उपाययोजना पाहिजे. खरं तर मी मागाशी पण म्हटले का ग्रामस्थांना परवानगी देण्या बिबट्याला गोळ्या घाला नाही तर ठार मारा. आता ग्रामस्थ बिबट्याला ठार कसं करणार? करतील ना, आमच्याकडे आहेत ना ग्रामस्थ असे. आता आदिवासी विभाग आहे आमचा ठाकरवाडी समाजातली. लोक वैतागलीत. मागच्या आठवड्यात एकाच्या 2 कालोडी गोट्यातनं असं शेडनेट फाडून नेल्या. आता ज्यांच्या शेळ्या मारल्या त्यांचं काय नाव आहे? अशोक आगलावी. अशोक आगलावी ते इथले मूळचे कुठले? मूळचे ते बीडचे ना, जालना जिल्हा. जालना जिल्हा कोणाची शेती करतात ते? हे आमचे शंकरराव मेहर म्हणजे कैलासवासी शंकर शेठ मेहर किती आहेत ना. वर्षापासून? 10 वर्षापासून येते ते. आता इथे जो गोठा केलेला आहे हा वरून मोकळाच आहे. हा मुक्त गोट्यासारखं आहे. त्यांचा एक गोठा दुसरा तिकडे आहे. पण आता पहिल्यापासून जनावर तिकडे ते कोंबड्या पाळल्यामुळे तिकडे त्यांनी हे करून इकडे हे केलं होतं. आता काय तुमची वन खात्याकडे काय मागणी? वन खात्यात एवढी मागणी, वारवाडी परिसरातले बिबटे कायमचे बंद झाले पाहिजेत. कारण काय झाले, वारवाडीत 50 ते 60 बिबटे असतील कमीत कमी. म्हणजे सगळीकडनं नदीचा परिसर असेल, ठाकरवाडीत असेल. आता ठाकरवाडीत मध्ये 3 घटना घडल्यात. आणि 6-7 वाजले का संध्याकाळी ठाकरवाडीत बिबट्या फिरायला चालू होते. आणि पिंजरे लावल्यावर काय पिंजऱ्यात जातोय, काय वेळेस जात नाही. आणि पिंजऱ्यात गेला तर तो तिथंच सोडला जातोय. मग त्याचा उपयोग काय होतो? पिंजरा लावतो म्हणाले. आज लावतो बोललेत. आता ते फॉरेस्टचे पॉवर म्हणून आले होते सकाळी. त्यांनी पंचनामा वगैरे केलेला आहे. आणि बिबटे एकटा नाहीये, ही बिबट्याची झुंड आहे. कारण हे ज्यावेळी 4-4 शेळ्या जर ऊसात इथून घेऊन जातात तर नक्की टोळीने बिबटे आहेत. त्यांच्याकडे शेळ्या किती होत्या? त्यांच्याकडे 6 शेळ्या होत्या ना. 6 शेळ्या असल्याचा काही पुरावा वगैरे असेल ना? हो आहेत ना, पुरावा आहे ना. आणि ते ज्या शेळ्या ऊसात नेऊन मारल्या त्या आहेत ना. त्या पण पाहिल्या? हो पाहिलेत ना. तिथं जाऊन ते फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी फोटो वगैरे पंचनामा केलाय तिथं जाऊन. या ठिकाणी ही लोखंडी म्हणजे खुंटी आहे. ही खुंटी देखील बिबट्याने उपटली आणि शेळीचं दावं तोडून बिबट्याने याच ठिकाणून प्रवेश केला आहे. आता या ठिकाणी आपण पाहतोय हे तारेचं जे कंपाऊंड आहे ते वाकवलं. आता याची उंची साधारण 7 ते 8 फूट आहे. याच्यावरून बिबट्या अगदी सहज येऊ शकतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनी देखील काळजी घेणं गरजेचं आहे. आता शासन काय करील तेव्हा करील. वनमंत्री गणेश नाईक म्हणतायत आम्ही हे करू ते करू, पण काय होत नाही. आता आपण आपल्या जीवाची, आपल्या जित्रवांची काळजी घ्यायला हवी. बिबट्या या ठिकाणी या केळीच्या बागेतून आला असावा आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या शेळ्यांवर हल्ला केलेला आहे. त्या गरीब शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्याला आर्थिक फटका बसलेला आहे. वन खात्याकडनं जी मदत मिळणार ती अतिशय तुटपुंजी असणार. त्याच्यातून शेतकऱ्याच्या पदरामध्ये काही अधिकच पडणार नाही. वन खात्याकडनं जी मिळणारी मदत आहे ती भविष्य काळामध्ये वाढवण्याची अपेक्षा आहे. या ठिकाणी आपण पाहतोय बिबट्या याच ठिकाणी
बिबट्याने शेळ्या ओढून ज्या नेल्यात, हा हे इथनं असंच हे समजा बरोबर इथनं असंच. मग आता इथून बिबट्याने शेळी उसात नेलेली आहे आणि उसात नेऊन त्यांनी निम्म्यापेक्षा अधिकची बघा, हे बघा पाय. खाऊन टाकलेले आहे. शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. साधारण मध्यरात्रीच्या सुमारास किंवा पहाटेच्या वेळेला बिबट्याने या शेळीवर हल्ला केलेला असावा आणि याच मार्गाने बिबट्याने शेळी नेलेली आहे. बघा, हे बघा. आता या ठिकाणी आपण पाहतोय तिच्या पायाचे ठसे आहेत. बिबट्या इकडनं शेळीला घेऊन गेलाय, उसामध्ये घेऊन गेला. 4 शेळ्या ठार केल्यामुळे आणि 5वी देखील जखमी केल्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक फटका बसलेला आहे. दुसऱ्याकडनं आणलेला बोकड देखील या ठिकाणी ठार केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला त्याची देखील भरपाई द्यावी लागणार आहे. ज्या ठिकाणी आता शेळी नेलेली आहे तिकडे आपण चाललेलो आहे. तसं भीतीचं वातावरण आहे. बिबट्या त्या ठिकाणी असू शकतो. माझी सगळ्यांना विनंती आहे, फार आतमध्ये जाऊ नका, जास्त रिस्क घेऊ नका. पण तर शेतकरी आतमध्ये गेलेले आहेत, ते शेळी पाहणार आहेत आणि त्या ठिकाणी वस्तुस्थिती काय आहे ती त्यांचा दाखवण्याचा प्रयत्न आहे. आतमध्ये आपण जाणार नाही, कारण बिबट्या आतमध्ये असू शकतो, ती शिकार पाहू शकतो आणि म्हणजे आपण सुद्धा जोखीम घेणं योग्य नाही. या उसामध्ये शेळी त्यांनी नेलेली आहे आणि आतमध्ये नेऊन ती शेळी फस्त केलेली आहे. म्हणजे एकूण 4 शेळ्या जागेवर ठार केल्या, 5वी शेळी जखमी केलेली आहे. मुलांना तुमचं काय नाव रे? गोमडोके. तुम्ही कुठले? इथं खालची. बिबट्याची भीती वाटत नाही का? ती पण काय करायचं? काय करायचं? बिबट्या पाहिला का तुम्ही कधी? कधी पाहिला? दिवसा पाहिला का रात्रीचा? दिवसा पण रात्रीचा पण पाहिला. भीती वाटते ना? शाळेत जाता का नाही? हा, आवाज येतो. तुम्हाला म्हणलं का जाऊ नका आतमध्ये? आता मला सांगा, तुम्ही आतमध्ये काय पाहिलं, काय लक्षात आलं? या 3 शेळ्या मारल्यात आतमध्ये. बर 2 शेळ्या या बाजूला आहे आणि 1 शेळी त्या बाजूला आहे. बर फोटो काढून आणलाय मी आता आतमधनं. मग आतमध्ये काय बिबट्या गुरखण्याचा आवाज आला? आवाज येतो आतमध्ये त्या बाजूला. पलीकडे अजून 1 शेळी तिकडे नेली. ही शेळी पूर्ण फाडलेली आतमध्ये. अच्छा 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 अच्छा. फोटो घ्या, फोटो घ्या. तर वन खात्याचे कर्मचारी आलते का? हो, आले होते, त्यांनी पण फोटो काढले जागेवर. आपण पाहतोय भीषण प्रसंग आहे. शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. ही शेळी बघा बिबट्याने कशी ठार केलेली आहे. फाडले ते. या ठिकाणी वारवाडीचे माजी सरपंच राजू शेठ आपल्या सोबत आहेत. त्यांनी देखील या संदर्भात वन खात्याच्या कारभाराबद्दल खूप ताशेरे ओढलेले आहेत. वन खात्याच्या अधिकाऱ्यांना जागे व्हा. शेतकऱ्यांना या बिबट्यापासून प्रचंड त्रास होतोय. हे बिबटे तुम्हाला पाळायचे असतील तर तुमच्या घरी पाळा, शेतात पाळा, वन खात्याच्या हद्दीमध्ये पाळा, परंतु असं नुकसान होऊन शेतकऱ्यांचा तळतळाट घेऊ नका, अशीच अपेक्षा. जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या बेसुमार वाढलेली आहे. दररोज कुठे ना कुठे बिबट्याचा हल्ला पाळीव प्राण्यावर माणसानं होतोय आणि वन खातं तक्रार केली की फक्त पिंजरा लावतात. प्रत्यक्षात कायमस्वरूपी उपाययोजना होत नाही. वन खातं देखील हतबल झालेलं आहे. शासनाने या संदर्भामध्ये गांभीर्याने उपाययोजना करायला हवी. राज्याचे वन मंत्री जुन्नर तालुक्यामध्ये आले, शिरूर तालुक्यामध्ये येऊन गेले, आपण असं करू तसं करू असं सगळं म्हणाले. जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुद्धा बैठक घेतली, परंतु कायमस्वरूपीचे काही उपाययोजना होत नाहीत. दररोज शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. मंत्री महोदय, राज्य सरकार, जरा शेतकऱ्यांचा दुवा घ्या. ह्या जनतेचा तळतळाट घेऊ नका. आज शेतकऱ्याचं नुकसान मोठं होतंय, तुमची भरपाई तुटपुंजी असते आणि नुकसान अधिकचं होतंय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, 2 उपमुख्यमंत्री, तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मशगूल आहात, परंतु शेतकऱ्यांचं जे नुकसान होतंय याला जबाबदार कोण? एक तर सगळेच बिबटे पकडा, त्यांची कायमस्वरूपी त्यांचा बंदोबस्त करा, किंवा शेतकऱ्यांना गोळ्या घालायची परवानगी द्या आणि शेतकऱ्यांना पिस्तूल द्या. त्याशिवाय पर्याय नाही. एक दिवस शेतकऱ्यांचा उद्रेक मोठा वाढेल आणि ह्या उद्रेकाला सामोरं जाणं तुम्हाला अवघड होईल. अजूनही वेळ गेलेली नाही. हे सगळे बिबटे पकडू, त्यांना आपण स्वतंत्र ठिकाणी ठेवू, बिबटमुक्त महाराष्ट्र करू, तालुका करू, असे अनेक जण म्हणत राहिले. जुन्नर तालुका सुद्धा बिबटमुक्त करणारच, अशा प्रकारची ग्वाही जुन्नरकरांना
श्रद्धेता सोनवणे यांनी दिली, ते आमदार म्हणून निवडून आले. आजही तालुक्यामध्ये हजारो बिबटे आहेत आणि याच्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय. पाळीव प्राणी, पाळीव कुत्री, भटकी कुत्री, त्याचबरोबर काही ठिकाणी मानवावर देखील हल्ले होत आहेत. हे बिबटे चटावलेले आहेत. ह्या बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा. केवळ नसबंदी करणं हा उपाय कायमस्वरूपी नाही. मध्यंतरी वन खात्याने एक औषध दिलं होतं. ते औषध जर त्या गोठ्याच्या बाजूला लावलं की बिबट्या पळून जातो, अशा प्रकारचा अभिनव उपक्रम वन खात्याने राबवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याचा देखील काही उपयोग झाला नाही. पिंपरी पेंढार या ठिकाणी ते औषध गोठ्याच्या बाजूने लावलं तरी देखील रात्री बिबट्या आला. त्यामुळे वन खात्याने या संदर्भात काळजी घ्यायला हवी. योग्य दखल घेतली नाही तर जनतेचा उद्रेक होईल. आता ज्या ठिकाणी आपण उभे आहोत या शेतकऱ्याच्या 4 शेळ्या बिबट्याने मारून टाकल्यात. 5वी शेळी जखमी केलेली आहे. या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. वन खात्याचे कर्मचारी येणार, पिंजरा लावणार, बिबट्याला पकडणार, सांगणार माणिकडोह निवारा केंद्रात ठेवलाय, परंतु तो बिबट्या कुठं ठेवतात का सोडून देतात हे आता वेगळं सांगण्याची गरज नाही. वन खात्याच्या अधिकाऱ्यांनो दखल योग्य घ्या, कायमस्वरूपी उपाययोजना करा, अन्यथा ही जनता रस्त्यावर उतरेल आणि त्यांचा झालेला आक्रोश मात्र तुम्हाला रोखता येणार नाही. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, वारुळवाडी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.